नमस्कार गाववाल्यांनो, आजच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचा स्वागत असा. आता तुम्ही म्हणशा ह्या रे काय नवीन चालला, तर विषय असो असा, आमच्या या राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या बहिणी आजच्या या सुंदरशा कार्यक्रमात आगळो वेगळो फुगड्यांचो खेळ सादर करणार असत. तरी काही भूलचूक झालीच तर तुम्ही ती प्रेमाने माफ करशाल अशी आशा ठेवताय आणि तुम्ही कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी विनंती करतोय. चला तर मग गणरायाचा नमन करून एक सुंदर सादरीकरणाचा अनुभव घेऊया. गणपती देवा करीन तुझी सेवा, नवस करीन मी देवा, नवस करीन मी. पाच फुलांनी पाच फळांनी दुर्वा वाहीन मी देवा, दुर्वा वाहीन मी. कपाळाचा कुंकू दे जन्मभर आणि काय मागेन मी देवा, आणि काय मागेन मी. गळ्यातला मणी दे जन्मभर आणि काय मागेन मी देवा, आणि काय मागेन मी. सर्व शृंगार दे जन्मभर हे माझं मागण रे देवा, हे माझं मागण रे. गणपती देवा करीन तुझी सेवा, नवस करीन मी देवा, नवस करीन मी. सोन्याचा कर कोणाच्या हाताचा, तो चकचक सोन्याचा कर कोणाच्या हाताचा. माझ्या हाताने घातीला होता माझ्या लाडक्या गणाचा, 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 तो चकचक सोन्याचा. मंडळींनो, गावात तरीलाच चला तर मग घोडागाडी आणि बोटीचो एक मस्त फेरफटको मारूया. गाडी चालली घुंगराची, वाटबाई डोंगराची. गाडी चालली घुंगराची, वाटबाई डोंगराची. वेळ कडपणी माराची, वाटबाई डोंगराची. गाडी चालली घुंगराची, वाटबाई डोंगराची. दर्यावरी आमची डोले होरी, घेऊन माशाच्या डोलीनं आम्ही हाव जातीचे कोली. आम्ही हाव जातीचे कोली, आम्ही हाव जातीचे कोली. वल्लव रे नागवा वल्लव वल्लव, वल्लव रे नागवा वल्लव वल्लव, वल्लव रे नागवा वल्लव वल्लव, वल्लव रे नागवा. मंडळींनो, आमच्या या बहिणी वाटतं व्यायाम करूक एकत्र जमले हत. तुम्ही म्हणशा खयचो व्यायाम, तर तुमका सांगत नाही, तुम्हीच काय तर बघा. डाम टवळी टवळी ग, कंबर लवली लवली ग, अग डाम टवळी टवळी ग, कंबर लवली लवली ग, अग डाम टवळी टवळी ग, कंबर लवली लवली ग, अग डाम टवळी टवळी ग, कंबर लवली लवली ग, अग डाम टवळी टवळी ग, कंबर लवली लवली ग, अग डाम टवळी टवळी ग, कंबर लवली लवली ग, अग डाम टवळी टवळी ग,
कंबर लवली लवली ग अगं डाम डवळी डवळी ग कंबर लवली लवली ग अगं डाम डवळी डवळी ग कंबर लवली लवली ग अगं डाम डवळी डवळी ग कंबर लवली लवली ग अगं डाम डवळी डवळी ग कंबर लवली लवली ग अगं डाम डवळी डवळी ग कंबर लवली लवली ग अगं डाम डवळी डवळी ग कंबर लवली लवली ग अगं डाम डवळी डवळी ग कंबर लवली लवली ग तुमका पण ताच ऐकूक येता काय ज्या माका ऐकूक येता? आता तुम्ही म्हणशा खय बाय गवळण ऐकूक येता मगे थंय कसलो कार्यक्रम चाललो असत, तर असा काय नाही हा. आमच्या या बहिणी बालनृत्य आणि पारंपरिक फुगड्यांमध्ये रमले असत. चला त्यांका आपण प्रोत्साहन देऊया आणि वाईट जरा त्यांचा उत्साह वाढवूया. काजळ नैनी कुंकू कपाळी केसात वेणी माळली आज राधाही मथुरेच्या बाजारात आली. 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 काजळ नैनी कुंकू कपाळी काजळ नैनी कुंकू कपाळी केसात वेणी माळली आज राधाई मथुरेच्या बाजाराला चालली. आज राधाई मथुरेच्या बाजाराला चालली. आंबाड्याची भाजी आमली कशी आंबाड्याची भाजी आमली कशी माझी मैत्रीण जमली कशी फुगाडी फू फुगाडी फू गणपतीच्या पुढ्यात गणपतीची काडी गणपतीच्या पुढ्यात गणपतीची काडी नीट फुगडी खेळ माझी हंजेरी साडी फुगाडी फू फुगाडी फू हातातल्या पाटल्या तोडीच्या हातातल्या पाटल्या तोडीच्या आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या फुगाडी फू चिरे बाई चिरे विहिरीचे चिरे चिरे बाई चिरे विहिरीचे चिरे आमची फुगडी घर घर फिरे फुगाडी फू आम्ही दोघी मैत्रीण दादरावरी फोटो काढू पदरावरी फुगाडी फू चहा बाई चहा गवती चहा चहा बाई चहा गवती चहा वहिनी बाई आमची फुगडी पहा फुगाडी फू फुगडी खेळू दणा 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 रुपये मोजू फणा फणा फुगडी खेळू दणा 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 रुपये मोजू फणा फणा भल्या बाबाची लेक लेक माझी फुगडी देख भल्या बाबाची लेक लेक माझी फुगडी देख माझी फुगडी फुल्लेदार फुल्लेदार माझा भाऊ शिल्लेदार माझी फुगडी फुल्लेदार फुल्लेदार माझा भाऊ शिल्लेदार केवढा ग बाई घुमत जाय 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 फुगड्या ग बाई खेळत 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 जाय फुगाडी फू काय मग मंडळींनो, मजा येईल का नाही? फुगड्यांचा खेळ संपलो म्हणजे सादरीकरण संपला असा नाही. अजून शेवटचो काय म्हणतात तो राडो शिल्लक असा. घुमाचे दोनच हात लाखो कामांचा घाट घराची दारची राणी असे ही उमा फाट तिची सगमग सुसाट वेग पायात तिच्या गणाच ग घुमा नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू
मंडळींनो, जाता जाता एक बोलूचा. आमच्या या सर्व महिला बहिणींका एकत्रितपणे जोडून ठेवणारो आमचो आधारस्तंभ म्हणजे आमच्या या अश्विनी ताईचे खूप खूप आभार. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 नाही. तुटेल का रे वाडा यार नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. क्या बात आहे. वा, खूप सुंदर बनवलंय हे, खूप सुंदर बनवलंय. येस, ही कला आमच्या राजमाता जिजाऊ महिला मंडळातली सदस्य शालिनी कांबळे याची आहे आणि तिला छोटंसं 4 महिन्याचं बाळसुद्धा आहे आणि हे सगळं असताना पण तिने खूप मेहनत केली आहे. आणि तुम्हाला सांगावंसं, इथं आवर्जून सांगावंसं वाटतं की आमच्या या ग्रुपचा अगदी 8च दिवसात आम्ही तयारी केली आहे आणि सगळ्या वर्किंग वुमन आहेत. कोण जॉबला जाते तर कोण घरी आहे, कोणाची छोटी मुलं आहेत. याच्या आधीची प्रॅक्टिस आपल्या मंदाताई आत्ता आलेल्या त्यांच्या मंगळागौरमध्ये त्या तिकडली प्रॅक्टिस करत होत्या, परंतु इकडली प्रॅक्टिस करायला खूप कमी वेळ भेटला आणि मी ॲक्च्युली ह्या वर्षी करणार नव्हते, परंतु त्यांनी मला जास्त फोर्स केला की तू आम्हाला पाहिजेच म्हणून आणि मी खूप कमी प्रॅक्टिसला गेलेली. तरी पण मी याच्यामध्ये आले. काही चुकलं असेल तर सगळ्यांची क्षमा मागते. थँक्यू. खूप छान सादरीकरण केलं तुम्ही सगळ्यांनी आणि मला विशेष कौतुक यासाठी करायचं तुमच्या दरवर्षी संघाचं. आमच्या सरांचं. हा सर कुठे आहे तो? सर अभिमान आहे मला माझ्या पोराचा. ये लवकर. तुला मी मला दरवर्षी इथे सांगेन. सांगावंसं वाटतं की आम्ही कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये नसताना सुद्धा आमच्या या सगळ्या महिला अगदी आवडीने, म्हणजे फक्त आवड जपण्यासाठी करतात. त्यांना हे माहीत असतं की आपण कुठल्याही कॉम्पिटिशनच्या रेसमध्ये नाही आहे, तरी सुद्धा त्या करतात हे सगळं. तेच मला त्याबद्दल म्हणायचं त्यांना आहे खरंच मनापासून धन्यवाद. की तुम्ही स्पर्धेमध्ये सहभागी नाही आहात तरी हा उत्साह, हा जल्लोष आहे, त्याबद्दल तुमचं खरं सगळ्यांचं कौतुक. आणि तुझे खूप कौतुक, कारण की तुझ्यामुळे ह्या बायका नाचतात, तुझ्या तालावर नाचतात. थँक्यू. घरी त्या नवऱ्यांना नाचवतात पण इथे तू त्यांना नाचवतोस, त्याबद्दल खरं. मला पण नाचवतात, मला पण नाचवतात. तुला पण नाचवतात? एक दिवशी मला बोलव, मी सगळ्यांना शांत करायला. बघा, पण एकदा सगळ्या प्रेक्षक वर्गाने आणि सगळ्या पार्टिसिपेंट एकदा टाळ्या वाजवा जोरदार, कारण की इतकं सुंदर सादरीकरण. तुमच्यात देखील खूप साऱ्या चुका आहेत, त्या पोटात घेतो आम्ही, कारण की तुम्ही स्पर्धेत नाही आहात म्हणून. पण सांगण्याचं काम आहे खूप सुंदर. आणि राजमाता जिजाऊंची संकल्पना खूप छान की पण त्यांना आपले थोडं सुंदर स्पॉन्सर सजवलं. कुणी आलेच नाहीत यावेळेस. आवडलं नाही की डान्स तुम्हाला? आमच्या सगळ्या आयोजकांचे, प्रायोजकांचे, स्पॉन्सरचे मनापासून खूप आभार. तुम्ही जरा समोर दिसा म्हणजे आम्हाला तुमचा आभार व्यक्त करता येतील. मी बोलू इच्छिते. अश्विनी, आता अश्विनीने लास्टचं गाणं घेतलं, ही दोस्ती तुटायची नाही. अश्विनीसाठी एक छोटी कविता. मी आहे ना एवढा शब्द संजीवनी सारखा काम करतो. मी आहे ना एवढा शब्द संजीवनी सारखा काम करतो. अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणे. खूप सकारात्मक ऊर्जा देणारी आमची एकच मैत्रीण म्हणजे आमची अश्विनी. ही दोस्ती खरंच तुटायची नाही आणि अशीच अश्विनी पुढे राजा. मी तुझ्या पाठीशी आहे. आज नाही रडणार आहे मी. नाही रडू नको ग, बस झालं बस. अंगावर कधी आली तेच कळलं नाही तेच. हा, मला वाटलं साडीच दिली आहे मला. पण क्या बात आहे. मला खूप छान वाटतं की मैत्रिणी, आपण भरपूर वेळा म्हणतो की एकदा लग्न झालं की संसार सुरू झाला की मग मैत्रिणी कुठेतरी दूर होतात. आपल्या ज्या शाळेतल्या मैत्रिणी, कॉलेजच्या मैत्रिणी असतात. पण हा तुम्ही सगळ्याजणी यात ना वर्षानुवर्ष तुमचं प्रेम आणि तुमचा उत्साह आहे तो आम्ही बघत आलोय. अशीच अश्विनी मॅमने सांगितलं की यांची 4 महिन्याचं बाळ आहे. बरं दादा, आवड असली की निवड सवड सगळं काही जमतं. याचं उत्तम उदाहरण का माहिती आहे? ते स्वतः एन्जॉय करतायत, बाळाला पण नाचवतायत. ते 4 महिन्याचं बाळ हातात होतं, ते घेऊन फिरत होत्या, सगळं करत होत्या. म्हणजे मला याचं खरंच खूप कौतुक आहे की तुमच्या जर मनात जर एखादी गोष्ट जर पक्की असेल आणि जर तुम्हाला ती गोष्ट पूर्ण करायची असेल तर तुम्हाला कोणतीच गोष्ट अडवू शकत नाही. याचं उत्तम उदाहरण आहे. आणि बाबा काय प्रॅक्टिस करून घेतली असतो यांच्याकडून.
खरंच एकदा कोरिओग्राफरसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना. अशाच कायम सोबत राहा. असे छान छान सुंदर सुंदर सादरीकरण आम्हाला करत राहा. हां, अश्विनीमध्ये जेवढा स्टॅमिना आहे ना घ्यायचा तेवढ्यात कोणातच नाही आहे. हे खरं आहे 100%. कारण एवढ्या बाळकांचे मूड स्विंग्स आणि हे सगळं सांभाळून घेणं हे फक्त अश्विनीच्या ह्याच्यामध्ये, बाकी कोण नाही करू शकत हे. कारण 36 बायकांचा ग्रुप घेऊन अश्विनी दर प्रोग्राममध्ये पुढे असते आणि त्या 36च्या 36 बायका सगळ्या प्रोग्रामला हजर असतात. हे फक्त अश्विनीमुळे, बाकी काहीच नाही. क्या बात आहे. कार्यक्रम संपलेला नाहीये, अजून रिझल्ट आपला बाकी आहे. काही बक्षिसं द्यायचे आहेत. सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच सगळ्यांना. जजेस जे आहेत